प्लीज. नमस्कार साथींनो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वतीने आयोजित फसव्या विज्ञान विरोधात जनजागरण मोहीम, या जनजागरण मोहिमेच्या निमित्ताने आपण आज सगळे जमलेलो आहोत. मी सर्वप्रथम राजीव इनामदार यांना विनंती करतो की त्यांनी आम्ही प्रकाश बीजे हे गीत सादर करावं. राजीव इनामदार. आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो, रुळवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे काट्यावरून जाता मागे न पाय घेऊ, काट्यावरून जाता मागे न पाय घेऊ. हसऱ्या कळ्या फुलांची स्वप्ने विणून घेऊ. ओ साडमाळ आम्ही फुलवीत चाललो, फुलवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे. आमची सुखे निराळी विश्वात बिंबलेली, आमची सुखे निराळी विश्वात बिंबलेली. दुःखात निर्मितीची, दुःखात निर्मितीची स्फूर्ती उफाळलेली. आमचे भविष्य आम्ही घडवीत चाललो, घडवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे. आले अपयश आले पाया नव्या यशाचा, आले अपयश आले पाया नव्या यशाचा. इतिहास साक्ष आहे आमच्या पराक्रमाचा. प्रासाद सज्जनांचे सजवीत चाललो, सजवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे. बदलार्थ वेचितीजे सर्वस्व ही स्वतःचे, बदलार्थ वेचितीजे सर्वस्व ही स्वतःचे. ते शिल्पकार सारे ते त्या नव्या युगाचे, त्यांची स्मृती मनाशी जागवीत चाललो, जागवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो, रुळवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे, आम्ही प्रकाश बीजे, आम्ही प्रकाश बीजे. धन्यवाद. अतिशय सुंदर असं गीत श्री राजीव इनामदार यांनी सादर केलं. आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी जो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मार्ग आपल्याला दाखवला, त्या मार्गाने आपण प्रकाशाची बीजे रुजवीत चाललेलो आहोत असा सूर त्या गाण्यामध्ये होता. पुनश्च एकदा या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वतीने आयोजित या जनजागरण मोहिमेमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. मित्र, आजूबाजूला विज्ञानाच्या नावाने अतिशय फसवणूक चाललेली आहे. विज्ञानाच्या नावावरती हे छद्म विज्ञान जे समाजामध्ये पसरवलं जात आहे, त्याच्या विरोधातली मोहीम हाच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पुढचा अजेंडा असणार आहे. आणि त्यांचं त्या प्रबोधन करण्यासाठी, कार्यकर्त्यांचं प्रबोधन करण्यासाठी, समाजाचं प्रबोधन करण्यासाठी वार्तापत्राच्या वतीने हे 4 दिवसाचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. 4 दिवशी वेगवेगळे व्याख्याते आपण बोलवलेले आहेत. कालचं व्याख्यान अतिशय छान झालं, प्रचंड प्रतिसाद मिळाला. 500च्या वरती संख्या कधीच पार झाली. आजही प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. या सर्वांचं, साथींचं, विज्ञाननिष्ठ साथींचं मी इथे स्वागत करतो. या व्याख्यानाला उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, ट्रस्टी, तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र या ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्यासह जे सर्व उपस्थित आहेत त्या सर्वांचं परत मी एकदा स्वागत करतो. आणि कालच्या
श्रद्धा कार्यक्रमाला ज्या ज्या साथींनी भरभरून प्रतिसाद दिला त्यांना धन्यवाद देतो. आणि आजचे जे प्रमुख वक्ते आहेत त्यांचा परिचय मी आज तुम्हा सर्वांना करून देतो. डॉक्टर शंतनू अभ्यंकर हे काही महाराष्ट्राला अपरिचित असं नाव नाही. विज्ञाननिष्ठ लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. पण एक कार्यक्रमाची फॉर्मॅलिटी म्हणून मी तुम्हाला काही त्यांच्या बाबतीत काही 2-3 गोष्टी सांगतो, थोडक्यात परिचय करून देतो. होमिओपॅथीचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि काही काळ त्यांनी अध्यापन केलं. पण होमिओपॅथी ही अशास्त्रीय आहे आणि छद्मविज्ञान असल्याची त्यांना खात्री पटल्याने परत त्यांनी बीजे महाविद्यालयातून मेडिकल कॉलेजमधून MBBS पूर्ण केलं. एवढंच नव्हे तर स्त्री आरोग्य आणि प्रसूती शास्त्र या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. IMA सह अनेक इतर संघटनात त्यांनी विविध पदांवरती काम केलं. स्त्री आरोग्य तज्ञांच्या राष्ट्रीय संघटनेत कामविज्ञान समितीचे पहिले सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. गेली 25 वर्ष तर ग्रामीण विभागात त्यांनी जे काम केलं त्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने सुद्धा घेतली आणि महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर आनंदीबाई जोशी हा पुरस्कार त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आहे. हे आणखी एक आमची अतिशय जवळचं नातं सांगणारी बाब शंतनू अभ्यंकर यांच्या बाबतीत सांगता येईल. आणि कॉलेज जीवनापासूनच लोकविज्ञान संघटना असेल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, म्हणजे 80च्या दशकात जी युवा पिढी जॉईन झाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला डॉक्टर दाभोळकरांना, त्या पिढीतले शंतनू अभ्यंकर हे वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत. त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. माझा प्रवास, होमिओपॅथी ते ॲलोपॅथी, म्हणजे होमिओपॅथी म्हणून ते ॲलोपॅथीकडे कसे आले त्यांनी एका पुस्तकामध्ये त्यांची मांडणी केली आहे. अनेक पुस्तकं त्यांनी भाषांतरित केलेली आहे. रिचर्ड डॉकिन्सचं द मॅजिक ऑफ रियालिटी, जादुई दुनिया, हे पुस्तक खूप गाजत आहे. बहुतेकांनी आपल्यापैकी ते वाचलं असेल. लॉर्ड ऑफ फ्लाईज हे नोबेल पारितोषिक विजेत्या कादंबरीचे नाट्य रूपांतर सुद्धा त्यांनी केले. देवाघरची फुलं या नावाचं त्यांनी नाटक लिहिलं. आता ही लेखनाची यादी खूप मोठी आहे. त्यांनी मला विनंती केली होती की थोडक्यात माझा परिचय करून द्या, म्हणून मी थोडंसं आटोपतो घेतो. पण त्यांच्या लेखनामध्ये मित्र स्त्री आरोग्य विषयक लिखाण असेल, विज्ञान विषयक लेखन असेल किंवा भाषांतरित साहित्य असेल, अशा सर्वांचा पुरस्कार आहे. याची दखल अनेक संस्थांनी घेतली आणि त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले. हे मुद्दा मी नमूद करतो की महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार त्यांना मिळाला. मराठी विज्ञान परिषदेचा वैद्यक शास्त्रावरील उत्कृष्ट ग्रंथ असा पुरस्कार त्यांच्या ग्रंथाला मिळाला. मित्रो, मी थोडक्यात त्यांचा हा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला. तर आज आपल्याला असे विज्ञान लेखक, ललित लेखक, रसाळ भाषांतरकार आणि ख्यात कीर्त असे स्त्री आरोग्य तज्ञ आणि सर्वात महत्वाचा मुद्दा त्यांच्याबद्दल मला जी जवळीक साधणारी वाटते ते म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारा असा हा वक्ता आज आपल्याला लाभलेला आहे. तर मी सर्वांच्या वतीने, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आणि अंधश्रद्धा वार्तापत्राच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि शंतनू अभ्यंकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाच्या मांडणीला सुरुवात करावी. धन्यवाद सर. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच वार्तापत्राचे विद्यमान संपादक देशपांडे सर, कार्यकारी संपादक राहुल, ज्येष्ठ मार्गदर्शक आरडे सर, या सर्वांचे मी आभार मानतो. या कार्यक्रमामध्ये मला इथे बोलायची आणि सहभागी होण्याची संधी दिली त्याच्याबद्दल. आताच प्राध्यापक प्रवीण देशमुख सरांनी माझी ओळख करून दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि माझ्या प्रेझेंटेशनला, भाषणाला सुरुवात करतो. आज भाषणाचा विषय दिलेला आहे छद्मवैद्यक, फसव्या उपचारांचा मायाजाल. आणि हे नेमकं कसं होतं, त्याच्या मागची कारणं काय आणि हे पसरवणाऱ्यांमागचे त्यांचे विचारसरणी काय असते, त्यांची समज काय असते विज्ञानाची, हे मी थोडक्यात त्याचा उहापोह करणार आहे. आणि ऍज अ टेस्ट केस, ऍज अ क्लास एक्झाम्पल, जसं आपण काही सगळ्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करत नाही, बेडूक उडून बघितला की आपल्याला बाकी सगळ्या प्राण्यांबद्दल माहिती मिळते, किंवा जेव्हा आम्ही औषधशास्त्र शिकतो मेडिकल कॉलेजमध्ये तेव्हा जगातल्या सगळ्या औषधांची माहिती घेण्याची गरज नसते. पेनिसिलिन्स हा औषधाचा एक गट आहे, त्याचा अभ्यास केला की सगळ्या पेनिसिलिन्स बद्दलची
उपयुक्त माहिती आपल्याला मिळते, तसं या छद्मवैद्यकीचं एक क्लास एक्झाम्पल म्हणून मी होमिओपॅथीचा सविस्तर उहापोह करणार आहे. अर्थातच त्याच्या मागे होमिओपॅथीचा मी पदवीधर आहे, हे एक महत्वाचं कारण आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचं कारण म्हणजे होमिओपॅथी हे क्लासिकल छद्मविज्ञान आहे, की त्याच्यामध्ये छद्मविज्ञानाचे सगळे गुण किंवा अवगुण जे काय तुम्ही म्हणाल ते दिसतात. तर हे काय आहे आणि त्याच्या मागे नेमकं शास्त्रीय तथ्य काय आहे याचा मी आता थोडक्यात उहापोह करतो. ते काय आहे, त्यात चूक काय आहे आणि ते अजूनही का आहे असाही प्रश्न पडतो. जर का हे इतकं चुकीचं आहे, इतकं वाईट आहे, इतकं निरुपयोगी आहे, तर मग ते आसपास अजून सुद्धा का आहे, या सगळ्याच प्रश्नांचा विचार आपण करणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की होमिओपॅथी हे विज्ञान नाही, ते अवैज्ञानिक आहे, विज्ञान विरोधी आहे आणि छद्मवैज्ञानिक सुद्धा आहे. कसं ते आपण थोडक्यात बघूया. मुळात होमिओपॅथीचा जो सगळा पाया आहे त्याच्या मागची एक महत्वाची धारणा अशी आहे की जे आमच्या गुरुंनी सांगितलं हे खरं, आणि इतकी वर्ष जे काय चालत आलंय त्याच्यात सुतराम बदल होण्याची शक्यता होमिओपॅथीमध्ये नाही, तसा नियमच आहे. हे होमिओपॅथीचे जे मूळ प्रवर्तक होते ते डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांचा जन्म 1755 साली झाला. लक्षात घ्या मित्र, पानिपतची लढाई, कौरव पांडव संगर तांडव, द्वापरकाली होया ती, तसे मराठे गिलचे साचे, कलीत लढले पानिपती, ही पानिपतची लढाई 1761 साली झाली. म्हणजे साधारणपणे त्या कालाच्या आसपास हा डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांचा जन्म झाला. ते जर्मन होते आणि त्यावेळच्या तिथल्या विद्यापीठातून ते डॉक्टर सुद्धा झालेले होते. पण त्यावेळच्या प्रचलित वैद्यकीय शास्त्रामध्ये त्यांना विलक्षण त्रुटी आढळल्या आणि हे अगदी बरोबर होतं. त्यांनी जी काय टीका केलेली आहे प्रचलित वैद्यकीय पद्धतीवरती ती अतिशय रास्त आहे, अतिशय बरोबर आहे. कारण त्यावेळेला औषधांची फारशी माहिती नव्हती, शरीर रचना, शरीरशास्त्र याची विशेष माहिती नव्हती. त्यामुळे बहुसंख्य डॉक्टर उपचार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वमनकं म्हणजे उलटी होण्याची औषधं द्यायची, रेचकं म्हणजे जुलाब होण्याची औषधं द्यायची, रक्तमोक्षण हे चालायचं म्हणजे रक्त काढून टाकायचं रुग्णाच्या शरीरातलं. कल्पना अशी की त्याच्यामध्ये काहीतरी विष भिनलंय ते बाहेर काढतोय आपण, अशा प्रकारचे उपचार हे त्या काळामध्ये सर्रास केले जायचे. हे त्यावेळेचे मान्य उपचार होते आणि याच्यावरती सॅम्युअल हनीमन हे तुटून पडले आणि त्यांनी केलेली टीका ही अतिशय रास्त होती. पण त्यांनी त्याच्यावरती जो काय उपाय सुचवला तो मात्र पुढे काळाच्या ओघात टिकला नाही असं म्हणायला पाहिजे. साधारणपणे त्यांचा मृत्यू झाला 1843 साली. मोठं लांब आयुष्य, दीर्घायू होते ते. आणि 1850 साली म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर 7 वर्षांनी मायक्रोस्कोपचा शोध लागला. त्याच्यानंतर सगळ्या सूक्ष्मजीवसृष्टीचा शोध लागला. 1850 सालीच लुई पाश्चर यांनी त्याच्या सूक्ष्मजीवशास्त्रातली अतिशय महत्वाची थिअरी मांडली आणि हे सूक्ष्मजीव वाढतात कसे, ते वाढू नयेत म्हणून काय करायला पाहिजे याबद्दलच्या आपल्या काही कल्पना त्यांनी तिथे मांडल्या. त्यामुळे कुठल्या वैज्ञानिक माहोलमध्ये हे उदयाला आलं होतं शास्त्र हे लक्षात यावं म्हणून मी हा थोडाफार ऐतिहासिक परिप्रेक्ष्य तुमच्या लक्षात आणून दिला. हे जे काही त्यांनी त्याच्यावरती टीका केली मी सांगितलं, आणि त्यांनी ॲलोपॅथी हा शब्द हा त्यांनीच निर्माण केलेला आहे. ॲलोपॅथी याचा अर्थ विरुद्ध उपचार करणारी पॅथी, म्हणजे डोकं दुखत असेल तर डोकं दुखणार नाही अशा पद्धतीचं औषध द्यायचं, जुलाब होत असतील तर जुलाब होणार नाही, संडासला खडा होईल अशा पद्धतीचं औषध द्यायचं, याचं नाव ॲलोपॅथी. ऍज अगेन्स्ट दॅट होमिओपॅथी म्हणजे जे होतंय त्याच्या समज आजार काहीतरी होईल अशा पद्धतीचं औषध द्यायचं असं त्यांचं तत्व होतं. म्हणजे ॲलोपॅथी हा शब्द होमिओपॅथीच्या प्रवर्तक डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांनी शिवी म्हणून वापरलेला होता. आज आपण ज्याला ॲलोपॅथी म्हणतो त्याच्यामध्ये ॲलो असं काही उरलंच नाही. ॲलो याचा अर्थ विरुद्धार्थी, विरुद्ध उपचार करणारं ते म्हणून ॲलोपॅथी. तर तसं काही आता उरलेलं नाहीये. आज समजा डोकं दुखणारा कोणी माणूस आला तर त्याला आजचे डॉक्टर तपासतात, त्याला समजा चष्म्याची आवश्यकता असेल तर चष्मा देतात, त्याला समजा मेंदूत ट्युमर झाला असेल तर त्याचं काय ते करतात, त्याचं कान मिडल इयर इन्फेक्शन असेल तर ते करतात, सायनस त्रास असेल तर तो ट्रीट करतात, त्याला अक्कल येत असेल आणि ती विचित्र दिशेने वाढली असेल तर ते ट्रीट करतात, त्याला अँझायटी असेल, मानसिक त्रास असेल तर तो दुरुस्त करतात.
म्हणजे अशा अनेक पद्धतीने आणि अनेक कारण लक्षात घेऊन रोग्यावर उपचार केले जातात. डोकं दुखतंय म्हणून डोकं दुखाय थांबायची गोळी अशा पद्धतीचे उपचार आता केले जात नाहीत. त्यामुळे ॲलोपॅथीला प्रचलित शास्त्राला जे ॲलोपॅथी म्हटलं जातं दॅट्स अ मिसनोमर, एक चुकीचं नाव आहे आणि त्याला आधुनिक वैद्यकी असं म्हणणं हे अधिक बरोबर आहे. ज्या होमिओपॅथीच्या प्रवर्तकांनी डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांनी जी काय टीका केली आणि त्याच्यावरती जो काय उपाय सुचवला तो असा होता की त्यांचं म्हणणं असं की आपल्या शरीरामध्ये सर्वत्र व्हायटल फोर्स नावाचा एक काय शक्ती म्हणा ही सर्वत्र अस्तित्वात आहे आणि हा व्हायटल फोर्स बिघडला की आपली तब्येत बिघडते आणि व्हायटल फोर्स परत वठणीवर आला की आपली तब्येत वठणीवर येते. पण हा व्हायटल फोर्स कुठल्याही पंचेंद्रियांना कळत नाही, दिसत नाही, ऐकू येत नाही वगैरे वगैरे, ना की कुठल्या इन्स्ट्रुमेंट्सनी म्हणजे मायक्रोस्कोप, आणखी कुठले स्कोप, आणखी कुठले काय व्हॉट एव्हर इन्स्ट्रुमेंट्स यू नेम, त्याने कशानेही हा व्हायटल फोर्स असल्याचं दाखवता येत नाही. आता अशा प्रकारची कल्पना जगभरच्या अनेक संस्कृतीमध्ये, आपल्याकडे सुद्धा आत्मा किंवा चैतन्य अशी कल्पना आहे, प्राण अशी एक कल्पना आहे वगैरे वगैरे वगैरे. कारण जगभरच्या अनेक संस्कृतींमध्ये माणसं एकमेकाला औषधं देतच होती आणि माणसाचं शरीर चालतं कसं याविषयी कल्पना मांडतच होती. तशी मूळ युरोपियन कल्पना होती व्हायटल फोर्सची. गंमत अशी की हा जर का व्हायटल फोर्स पंचेंद्रियांना कळत नाही, जाणवत नाही, कुठल्याही इन्स्ट्रुमेंट्सना कळत नाही, तर तो आहे असं मुळात हनीमनला तरी कुठून कळलं? अर्थातच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कोणी देऊ शकत नाही आणि या प्रश्न गैरलागू आहे असं होमिओ तज्ञांचं म्हणणं असतं. त्यांनी दुसरा असा प्रस्ताव मांडला किंवा असा थिअरी मांडली की जे काय क्रॉनिक डिसीजेस आहेत, जुनाट आजार आहेत, ते सोरा, सिफिलिस, सायकोसिस आणि ट्युबरक्युलस या मायझम्समुळे होतात. मायझम्सला तसं काही नेमकी व्याख्या करणं अवघड आहे. रोगकारक घटक, आपल्या शरीराची रोगकारक ठेवण, असं अनेक त्याच्यामध्ये पैलू आहेत, पण या मायझम्समुळे ते आजार होतात असं त्यांनी मांडलं. आता जर का व्हायटल फोर्स इनटँजिबल आहे, म्हणजे आपल्या पंचेंद्रियांच्या बाहेर आहे, इंद्रिय गोचर नाही, तर त्या इंद्रिय गोचर नसलेल्या व्हायटल फोर्सला टाळ्यावर जर का आणायचं असेल तर इंद्रिय गोचर नसलेली शक्ती पाहिजे. इंद्रिय गोचर असलेली शक्ती कशी चालेल? त्यामुळे जी काही औषधं आहेत ती आहे त्या स्वरूपामध्ये न वापरता त्यावेळची प्रचलित औषधं त्याच्यामध्ये अनेक होती आणि जसं आपल्या आजीबाईचा बटवा होता तसं त्यांच्याही आजांकडे बटवे होते, त्याच्यात अनेक औषधं होती, मोळ्या होत्या, जडीबुटी होती, अनेक गोष्टी होत्या. त्या औषधं सुद्धा ही अतिशय इंद्रिय गोचर होणार नाहीत इतक्या सौम्य प्रमाणात ती औषधं द्यायला पाहिजे असं त्यांचा महत्वाचा एक मुद्दा त्यांनी मांडला. मग या इंद्रिय गोचर नसलेल्या व्हायटल फोर्सला ताळ्यावर आणण्यासाठी औषधं जर का इंद्रिय गोचर पलीकडे जायची असतील, इंद्रिय गोचर नाहीत अशी बनवायची असतील तर काय करायचं? तर ती अधिकाधिक डायल्यूट करायची, सौम्य करायची. पाणी घ्यायचं, एक भाग औषध घ्यायचं, 9 भाग पाणी घालायचं, त्याला म्हणायचं 1x. 10 मध्ये 1 भाग औषध म्हणजे 1x. त्यातला 1 भाग घ्यायचा, त्याच्यात 9 भाग पाणी घालायचं, त्याला म्हणायचं 2x. असं 10 वेळा केलं तर दॅट इज 10x. असं 100 वेळा केलं तर दॅट इज 1c. सेंटिसिमल स्केल म्हणतात त्याला. पण त्याने आणखी एक धाडसी विधान केलं. त्यांनी असं सांगितलं की हे जर का तुम्ही करत गेला तर औषध अधिकाधिक जहाल होत जातं. हे म्हणजे रंगात पाणी मिसळल्यानंतर तो अधिकाधिक गडद होत जातो असं म्हटल्यासारखं आहे. पण अशी त्यांची हे एक मूलभूत तत्व होमिओपॅथीचं आहे. आता थोडा जरी विचार केला, तुमच्यापैकी जे कोण विज्ञान शिकले असतील शालेय पातळीवरचं सुद्धा, तरी देखील त्यांना ॲव्होगॅड्रोज नंबर हा माहिती असेल की आपण समजा एक मॉलिक्युलर वेट जेवढं काय आहे तेवढा ग्रॅमचा पदार्थ घेतला तर त्याच्यामध्ये 6.023 गुणिले 10⁻23 10⁻23 इतके मॉलिक्युल्स असतात असं त्याचं गणित आहे. इतके काय, जसं आपण 1 डझन अंडी म्हणजे 12 अंडी म्हणतो तसं हे त्या केमिकल माप आहे की अमुक इतक्या वजनाचा कुठलाही पदार्थ घेतला त्याच्या मॉलिक्युलर वेटचा अमुक इतके ग्रॅम, तितके ग्रॅम तो पदार्थ घेतला तर त्यात अमुक इतके रेणू असतात असं एक गणित ॲव्होगॅड्रोनी मांडलं. याला ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणतात. होमिओपॅथिक औषधांचा समजा तुम्ही विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की 12C पेक्षा अधिक
किंवा 24x पेक्षा अधिक समजा तुम्ही डायल्यूट करत गेलात, मी मागाशी सांगितलेल्या पद्धतीने की 1 भाग औषध 9 भाग पाणी, पुन्हा त्यातला 1 भाग आणि त्यात 9 भाग पाणी, असं करत गेलात तर या मर्यादे पलीकडे गणित असं सांगतं की त्यामध्ये मूळ औषधाचा एकही रेणू, अणू, कण काहीही उरत नाही. म्हणजे या औषधांमध्ये औषधाला सुद्धा औषध नसतं असं म्हणणं हे अजिबात अतिशयोक्त नाही. हे त्यांच्या थिअरीला धरूनच आहे. मग हे सगळ्या रिडिक्युलस जे काय त्याची थिअरी होती ते मांडण्यासाठी, त्याला सपोर्ट करण्यासाठी एक्सप्लेनेशन सुद्धा तेवढीच रिडिक्युलस त्याने काढलेली आहे. त्यांनी असं सांगितलं की हे जे काय डायल्युएंट आम्ही वापरतो, म्हणजे पाणी बहुतेकदा वापरतात, कधी कधी अल्कोहोल वापरतात, त्याकडे मी येणारच आहे. या पाण्याला मेमरी असते, पाणी लक्षात ठेवतं या औषधाचे काय गुणधर्म आहेत ते. म्हणजे समजा एक छोटं धरण आहे, त्याच्या बॅकवॉटर्स मध्ये तुम्ही मूठभर मीठ टाकलं तर ते सगळं ते नीट ढवळलं तर जेवढं होईल तेवढं ते 200x एवढं डायल्युशन कल्पना करा. त्या पाण्याला मेमरी असते आणि ते पाणी ते लक्षात ठेवतं की हे काय आहे याच्या प्रॉपर्टीज, आणि म्हणून त्या रुग्णाला आराम पडतो असं होमिओ तज्ञांचं म्हणणं आहे. ही अशी सगळी दोरीवरची कसरत आहे. त्यामुळे इतकंच नाही तर बेनवेन्स्टे नावाच्या एका शास्त्रज्ञांनी त्याचा एक लेख नेचर मध्ये प्रसिद्ध झाला की हे कशा पद्धतीने ती पाण्याला स्मरणशक्ती असते असं सांगणारा. अर्थातच हा लेख आणि त्याला आधारित संशोधन हे सगळंच पुसकं होतं आणि एक छद्म प्रकार होता असं नंतर जे काय त्यांनी सत्यशोधन समिती नेमली त्यांना लक्षात आलं. असो, ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी हे नेटवरती जाऊन माहिती बघावी. प्रश्न अनेक आहेत. पहिला प्रश्न असा आहे की पाण्याला स्मरणशक्ती असते असं म्हणणं आहे, आता त्याचे तुम्हाला बाकी पुरावे दिसायला पाहिजेत. बरं, तुमच्या औषधांचे परिणाम तेवढे त्याच्यामध्ये लक्षात राहतात आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात राहत नाही, ही कमालची गोष्ट आहे. असं कसं होऊ शकेल? जेव्हा पाणी उडून जातं किंवा ते अल्कोहोल वापरतात कधी कधी, ते उडून जातं तेव्हा त्या स्मरणशक्तीचं काय होतं? कारण त्या होमिओपॅथीच्या गोळ्या बघितल्या असतील, त्या बाटलीमध्ये ते काहीतरी अल्कोहोल घालून देतात तुम्हाला, ते उडून गेल्यावर ते काय होतं? बरं, हे औषधं जी असतात ही अधिकाधिक ज्या वेळेला डायल्यूट करत जातात त्यावेळेला जर का तुम्ही त्याच्यामध्ये अल्कोहोल घालत गेलात, ती पण एक पद्धत आहे, जसं 1 भाग औषध आणि 9 भाग अल्कोहोल असं घालत ते हळूहळू हळू आणखी डायल्यूट करत जायचं. असं जर का होतंय तर औषधं अधिकाधिक जहाल होतात, तर मग त्यातलं अल्कोहोल अधिकाधिक जहाल कसं होत नाही? समजा 10 वेळा हे केलेलं, 100 वेळा केलेलं, 1000 वेळा अशा पद्धतीने डायल्यूट केलेलं औषध समजा तुम्ही घेतलं तर दारू चढायला पाहिजे ना, पण तसं होत नाही. फक्त जे इच्छित आहे, इप्सित आहे तेवढंच फक्त प्रभावी राहतं आणि बाकी सगळ्याचा प्रभाव त्यातला नष्ट होतो. अशा पद्धतीचं अत्यंत अशास्त्रीय आणि चुकीचं विधान हे त्याच्यामध्ये केलं जातं. आणि या सगळ्या गोष्टी त्या बूच असतं, त्या कधी प्लास्टिकचे अँप्युल्स असतात, काचेचे, त्याचे थोडे कण त्याच्यात जातच असतील ना, कॉर्क असतं ना त्याचे जात असतील, प्लास्टिकचे थोडे कण निघत असतील, त्याचे काय होतं? त्याचे गुणधर्म कसे नाही लक्षात राहत? एरवी ते धक्के खातात ही औषधं इकडून तिकडे जाताना, मग त्या धक्क्यांमुळे सुद्धा त्याच्यामध्ये पॉवर येते म्हणे. मग या धक्क्यांचं काय होतं? आता कुठे औषधं बनतात कलकत्त्याच्या कारखान्यात, त्या आमच्या गावापर्यंत येईपर्यंत किती धक्के खाल्ले असते. सोडियम क्लोराईड नावाचं औषध आहे, म्हणजे मीठ आपलं, नायट्रोमूर नावाने होमिओपॅथिक डॉक्टर ते लोक वापरतात. आता हे जे मीठ असतं ते तर त्या गुड्डेच्या बिस्किटात सुद्धा मीठ असतं, मोनॅकोच्या बिस्किटात मीठ असतं. मग ते जेव्हा हलत हलत येतात त्यावेळेला त्यांच्या मिठाचं होमिओ औषध व्हायला पाहिजे, पण असं काही होत नाही. 4 साधे प्रश्न विचारले तर हा सगळा डोलारा हा कोसळून पडतो. म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा की बरेचदा अशा पद्धतीने छद्मवैद्यकीमध्ये अशी काही रचना आणि भूलभुलैया रचलेला असतो, पण त्याचा पाया अतिशय कच्चा असतो, तो डोलारा अतिशय डळमळीत पायावर उभारलेला असतो. 4 प्रश्न विचारले, थोडं डोकं चालवलं की आपल्याला त्यातनी खोलपणा हा सहजपणे लक्षात येतो. मी मगाशी म्हटलं की पाणी किंवा अल्कोहोल वापरलं जातं, व्हेइकल म्हणतात त्याला, म्हणजे डायल्यूट करायला, औषध डायल्यूट करायला ते वापरलं जातं. हा व्हेइकल वापरायचा एक क्रायटेरिया आहे. काय क्रायटेरिया आहे? की ते अतिशय इनर्ट पाहिजे, त्यांनी माणसाच्या शरीरावर काही परिणाम होता कामा नये, अशा पद्धतीचं व्हेइकल वापरा.
आता तुम्ही मला सांगा, दारूचा माणसाच्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही, पण दारू हे व्हेइकल म्हणून चालतं आणि व्हेइकल हे इनर्ट असावेत असं सुद्धा म्हणणं आहे. म्हणजे एक वेळ मोनालिसाच्या स्मितहास्याचं रहस्य आपल्याला कळेल, पण होमिओपॅथीच्या या सगळ्या थिअरी मागचं घोड बंगाल काय आहे याचा शोध लागणं महामुश्किल आहे असं दिसतं. आणखी एक अवैज्ञानिक, विज्ञान विरोधी आणि छद्मवैज्ञानिक अशी गोष्ट या होमिओपॅथीच्या अभ्यासक्रमामध्ये लक्षात येते की हे सगळे जे होमिओपॅथीचा अभ्यासक्रम आहे ना, दॅट ऍक्च्युअली लीड्स टू व्हॉट इज कॉल्ड एज कल्ट मेंटॅलिटी. मी आणि माझा पंथ हा सर्वोच्च आणि त्या पंथात ते जे काय या आमचे साथी आहेत तेवढे आमचे, बाकी सगळे शत्रू, अशा पद्धतीची मेंटॅलिटी त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणजे भाषा बघा, ही पुस्तकं प्राचीन आहेत, प्राचीनत्व हाच त्यांच्या योग्यतेचा पुरावा आहे असं सांगितलं जातं, पण ही पुस्तकं आजही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला लावलेली आहेत. या पुस्तकातली भाषा अशी आहे की समजा एखादा डॉक्टर होमिओपॅथी शिकला आणि तो ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायला लागला, जे सर्रास चालतं तुम्हाला आम्हाला माहित आहे, पण हा प्रश्न होमिओपॅथीच्या प्रवर्तकांनाही पडला होता असं दिसतंय, तर त्याला कुलंगी कुत्रा म्हणावं अशी ऑफिशियल शिफारस आहे. डॉक्टर जेम्स टायलर केंट यांच्या अभ्यासक्रमातल्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे. एवढंच नाही तर मॉन्ग्रियल सेक्ट या विषयावरती तुम्हाला शॉर्ट नोट लिहायला सुद्धा परीक्षेत विचारलं जातं. मला पण विचारलं होते, मी उत्तर दिलेलं आहे. अशा पद्धतीने विरोधकांची कशी खिल्ली उडवावी वगैरे वगैरे असं त्याच्यामध्ये रितसर दिलेलं असतं. व्हॉट अ ग्रॉव्हेलर इन मक अँड मायर मस्ट बी, म्हणजे चिखलात लोळणारे आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या विधानं या पुस्तकांमध्ये आहेत. केंट साहेबांनी असंही म्हणून ठेवलंय की जर का गर्भनिरोधक साधनांचा तुम्ही प्रचार आणि प्रसार करत असाल तर तुमच्या आई वडिलांना अतिशय दुर्धर अशी व्याधी जडेल, अशा पद्धतीचा शाप त्यांनी दिलेला आहे. म्हणजे ज्या काळी हे लिहिलं गेलं त्या काळी कदाचित विज्ञानाची ही भाषा असेल सुद्धा, पण आज निश्चितचपणे अशी भाषा नाहीये आणि अशाच पद्धतीने हीच पुस्तकं वर्षानुवर्ष अभ्यासणं आणि ती हृदयाशी धरणं हे किती गैर आहे हे तुमच्या लक्षात येईल. पण अपील टू ऑथॉरिटी ही फॅलसी सगळ्या प्रकारच्या छद्मशास्त्रामध्ये आणि छद्मवैद्यकीमध्ये दिसते आणि ती इथे सुद्धा दिसते. ऑथॉरिटी म्हणजे काय, जे आमचे होऊन गेलेले गुरु आहेत त्यांचं बाबा वाक्याप्रमाणे. थोडक्यात डॉक्टर हानिमनचा उल्लेख सुद्धा आवर मास्टर डॉक्टर हानिमन असा केला जातो दरवेळेला. आर मास्टर डॉक्टर हानिमन असा उल्लेख केला जातो. हानिमनच्या तोला मोलाचे, त्याच्याही पेक्षा जास्त प्रमाणात आजच्या वैद्यकीवर प्रभाव असणारी अशी अनेक माणसं त्याच्या आसपास आणि नंतर होऊन गेली. लिस्टर आहे ज्यांनी निर्जंतुकीकरणाचा शोध लावला आणि त्यांनी सांगितलेले तत्व मी आज सुद्धा माझ्या ऑपरेशन थिएटरमध्ये वापरतो. लुई पाश्चरचा उल्लेख मी मगाशी केला. जॉन्स मेंडल आहे ज्यांनी जनुकशास्त्राचा पाया घातला आणि असे बरेच आहेत. पण म्हणून माझ्या सर्जरीच्या पुस्तकात लिस्टरच्या नावापुढे आवर मास्टर असं बिरुद जोडलेलं नाही. सूक्ष्मजीवशास्त्राच्या पुस्तकामध्ये पाश्चरच्या नावामागे आवर मास्टर लुई पाश्चर असं बिरुद जोडलेलं नाहीये, ना की मेंडलच्या नावामागे तसं लिहिलेलं आहे जेनेटिक्सच्या पुस्तकामध्ये. उलट लिस्टर, पाश्चर आणि मेंडल यांची काही तत्व आता कालबाह्य झाली आहेत, ती बाजूला सारून त्याच्याच आधारावरती आता ही सगळी शास्त्र कितीतरी पुढे गेलेली आहे. म्हणजे सुरुवातीलाच राजू इनामदार यांनी गाणं जे म्हटलं की अपयश येतं पण पुन्हा आम्ही प्रयत्न करतो, पुन्हा यश येतं, पुन्हा असं लक्षात येतं की काहीतरी चुकलंय, काहीतरी उणं राहिलंय. हीच विज्ञानाची पद्धत आहे आणि अतिशय समर्पक गाणं त्यांनी म्हटलं असं मला आवर्जून सांगायला आवडेल. त्यामुळे होतं काय की या पुस्तकांच्या, होमिओपॅथिक पुस्तकांच्या आवृत्त्या म्हणजे फक्त नवीन छापली जातात, नव्यानं छापली जातात, आवृत्त्या निघत नाहीत. दे आर ओनली रिप्रिंट्स, दे आर नॉट एडिशन्स. ऍज अपोज टू दॅट कुठलंही इतर वैद्यक विषयातलं पुस्तक घेतलं म्हणजे ग्रेज अॅनाटॉमी खूप प्रसिद्ध पुस्तक आहे, तुम्हाला माहिती आहे, मानवी शरीर रचनेबद्दलचं पुस्तक आहे. त्याची 36वी एडिशन आता मी हा जेव्हा स्लाइड तयार केला तेव्हा काही दिवस झाले, आता आणखी पुढची आली असेल. 36वी एडिशन आलेली होती. आता मला सांगा की या पुस्तकामध्ये मानवी शरीर रचनेमध्ये असे काय बदल झाले 36व्या वेळा ते पुन्हा एकदा लिहून रिवाइज करण्यासाठी. पण नाही, मानवी शरीर रचना जैशी तशी असली तरी आपली समज बदललेली आहे. विल्यम्स ऑब्स्टेट्रिक्स हा एक जगन्मान्य ग्रंथ आहे
प्रसूतीशास्त्राबद्दल. आता त्या प्रसूतीच्या क्रियेमध्ये काही कित्येक कोटी वर्षामध्ये काय फार फरक झालेला नाहीये, पण तरी देखील त्याची 22nd एडिशन येते. याचा अर्थ असा होतो की आपलं ज्ञान, आपली समज ही वाढत जाते आणि त्याप्रमाणे पुस्तकं बदलली पाहिजेत ना. आज उद्या समजा तुम्हाला कॉम्प्युटर बद्दल काही माहिती पाहिजे तर तुम्ही लेटेस्ट पुस्तकं घ्याल का जेव्हा कॉम्प्युटरचा शोध लागला तेव्हाच कुठलं तरी बाळ घेऊन बसाल, ग्रंथ घेऊन बसाल, पोथी घेऊन बसाल. भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी असं म्हटलेलं आहे. तर इथे तर शास्त्राला सुद्धा शास्त्र काट्याची कसोटी येणं अवघड झालेलं आहे. हे सॅम्युअल हॅनिमॅनने लिहिलेलं पुस्तक आहे, ऑर्गॅनॉन ऑफ मेडिसिन म्हणून. 1833 सालचं पुस्तक आहे. ते आजही शिकवलं जातं आणि आजही त्या पुस्तकातला शब्द खरा आहे असं तुम्हाला आवर्जून सांगितलं जातं. त्यामुळे होतं असं की आजच्या प्रचलित इंग्रजीमध्ये नसलेले अनेक आजार, अनेक शब्द, आता मला आय एम व्हेरी शुअर की जे डॉक्टर आहेत त्यांना सुद्धा यातले कित्येक शब्द माहीत नसतील. ही सगळी आजारांची नावं आहेत ना, वेन्स, पेम्फिगस, इझिना, ग्लँडस, ग्रॅव्हल, क्रूप, ॲग्यू, चिलब्लेन्स. ही सगळी काही सामान्य नावं आहेत, म्हणजे बोलीभाषेतली आहेत, काही शास्त्रीय नावं आहेत. पण आपली समज बदलल्यामुळे ही नावं आजच्या पुस्तकामध्ये दिसत नाहीत. आजच्या डॉक्टरना ही माहिती पण नसते. अशा चुका मग पिढ्यानपिढ्या चालू राहतात. ॲक्रोमेगॅली नावाचा आजार आहे, ग्रोथ हॉर्मोनच्या कमतरतेमुळे होतो. त्याला ट्रीटमेंट ग्रोथ हॉर्मोन ही खरं तर असायला पाहिजे, पण होमिओपॅथी पुस्तकांच्या मध्ये थायरॉइडिनम म्हणजे थायरॉइड ग्रंथीचा वस्त्रगाळ केलेली पूड आणि ती अर्थातच अशी अनेक डायल्यूट केलेली, हे त्याच्यावरचं औषध आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अनेक पद्धतीच्या शब्द म्हणजे भोंगळ भाषा ही या पुस्तकांमधनं असते. हार्ट अफेक्शन्स याच्यावरती औषध आहेत. हार्ट अफेक्शन म्हणजे काय, हृदयाचं दुखणं. तर हृदयाचं दुखणं या वाक्याला वैद्यकीय परिभाषेमध्ये, शास्त्रीय परिभाषेमध्ये काहीच अर्थ नाही किंवा ब्रेन सॉफनिंग असाही एक नामांकित आजार. हे गायनेकोलॉजीचं पुस्तक आहे, म्हणजे मी गायनेकोलॉजिस्ट आहे त्यामुळे जरा मी जास्त इंटरेस्टने बघितलं. यातला पहिलाच धडा आहे मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर्स म्हणजे पाळीचे विविध आजार, आणि त्यातला सब टॉपिक पहिलाच आहे ल्युकोरिया म्हणजे अंगावरून पांढरं जाणं. आता कुठली न शिकलेली बाई पण सांगेल की अंगावरून पांढरं जाणं हा पाळीचा आजार नाही, पण या पुस्तकातल्या पहिल्या धड्याच्या पहिला सब टॉपिक हा आहे. म्हणजे अशा प्रकारच्या चुका होत राहतात. अख्ख्या होमिओपॅथीमध्ये जंतुशास्त्राचा उल्लेख नाही, त्यांना ते मान्य नाही, पण जंतूंमुळे होणाऱ्या आजारांचे उल्लेख ठाई ठाई आढळतात. म्हणजे थोडक्यात विज्ञानाची परिभाषा तुम्ही उचललेली आहे, पण विज्ञानाची विचार करण्याची पद्धत मेलेल्या उंदरासारखी लांब ठेवलेली आहे. आणि याला छद्म विज्ञान म्हणतात की जे विज्ञानाची परिभाषा वापरतं पण पद्धत वापरतं. त्यामुळे मग असे अचाट दावे केले जातात. या ठिकाणी तुम्ही बघाल हायड्रोफोबिया या नावासाठी कुठलं औषध द्यावं हे या पुस्तकात लिहिलेलं आहे. हे शिकवतात ना, पुस्तक अभ्यासक्रमातलं आहे. हायड्रोफोबिया रोगासाठी अमुक एक औषध द्यावं असं याच्यात म्हटलेलं आहे. तुम्हाला माहिती की नाही माहित नाही, पण कुत्रं चावल्यानंतर होणारा हा हायड्रोफोबिया आजार हा 100% मरण क्रिएट करणारा आहे. देयर इज 100% मॉर्टॅलिटी. आणि अशा पद्धतीने खरं तर क्लेम करणं हा कायद्याने गुन्हा आहे. एक्स्ट्रॉर्डनरी क्लेम्स नीड एक्स्ट्रॉर्डनरी एव्हिडन्स असं कार्ल सागांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जितका अचाट दावा तितका अफाट पुरावा हा तिथे मिळाला पाहिजे. हे पण एक असाच दावा आहे. गोवर, कॉलरा, डिफ्थेरिया म्हणजे घटसर्प, चिकन पॉक्स म्हणजे कांजिण्या आणि टिटॅनस या सगळ्यांसाठी प्रोफायलॅक्सिस म्हणजे प्रतिबंधक उपचार उपलब्ध आहे. असं जर का आहे तर ही राष्ट्रीय लसीकरण मोहिमेची काय गरज आहे? त्या पोरांना सारखी इंजेक्शन टोचा दर 3 महिन्यांनी, हे दिलं की काम होईल ना. पण प्रश्न असा आहे की याला पुरावा काय? परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी असं रामदास स्वामींनी भवानी मातेला सुद्धा प्रश्न विचारलेला होता. त्यामुळे इथे हे मूळ सामर्थ्य वगैरे आपल्याला काही दिसत नाही. असं काही आपण बोललो तर उलटा प्रश्न येतो की आधुनिक विज्ञानात तरी कुठं सगळे कोडी उलगडले? अर्थातच नाही उलगडलेली. आधुनिक विज्ञानाला माहित नाही अशा खूप गोष्टी आहेत, पण काय माहित नाही हे नक्की माहित आहे, हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट, समजा एखादी गोष्ट माहित नसेल तर तो अंधारा कोपरा हा कल्पनाशक्तीने भरून काढण्याचा अधिकार कोणीच कुणाला दिलेला नाही.
तो अंधारा कोपरा अंधारा आहे आपण मान्य करावं, त्याच्यात संशोधन करावं, माहिती घ्यावी, त्यात नवीन माहितीची भर घालावी आणि तो आपल्या ज्ञानाने उजळून टाकावा. आंधळे कोपरे हे कल्पनाशक्तीने भरून काढणं ही आत्मवंचना आहे, त्यातनं पुढे काहीही निष्पन्न होत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की विज्ञानाला काहीच कळलेलं नाही हे बरोबरच आहे, पण जे काय कळलेलं आहे, ज्या काय चुका आहेत विज्ञानामध्ये त्या शोधण्याच्या, त्या नेमकेपणाने मांडण्याच्या आणि त्यांचा अभ्यास करण्याचा मक्ता हा वैज्ञानिक विचार पद्धतीनेच घेतलेला आहे. असं कधी झालंय का हो की फिजिक्स मधली किंवा केमिस्ट्री मधली काहीतरी चूक आहे, देशमुख साहेब तुम्ही व्हीजेटीआयला होता, तुमच्या शास्त्रामधली चूक आहे, ती कुठल्या पुराणांचा अभ्यास करून किंवा कुठल्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून मग ते कुठल्याही युरोपियन असो किंवा असे असो आणि ती चूक उलगडली गेली, सोडवली गेली, असं तर कधी होत नाही. द मिस्टेक्स आर ऑलवेज करेक्टेड, डायग्नोस्ड आणि स्टडीड बाय द यूज ऑफ सायंटिफिक मेथड. त्यामुळे हे सगळा डोलारा हा असा लेचापेचा थिअरीवरती उभा आहे. द ड्रग्ज आर ऑफ अनप्रोवन एफिकसी, म्हणजे हे सगळं जाऊ देत, ते काय त्यांची थिअरी काय असेल, बरोबर असेल चूक असेल, पण औषधं उपयुक्त आहेत का, तर त्याचं उत्तर नाही असेल. ती का काम करतात, ते व्हायटल फोर्समुळे करतात का, मायझम्समुळे करतात का, डायल्युशनमुळे करतात का, अल्कोहोलमुळे, ते जाऊ देत, त्याची काही गरज नाही. वी नीड नॉट नो द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. ज्याला पेनिसिलिन पहिल्यांदा वापरत आलं त्यावेळेला सुद्धा ते का काम करतं हे कुणालाच माहित नव्हतं. मॉर्फिन वापरलं तेव्हा सुद्धा कुणालाच माहित नव्हतं. अशी कित्येक औषध आहेत ज्याची आजही आपल्याला मेकॅनिझम ऑफ ऍक्शन माहित नाही, त्याची गरज नाही, पण एफिकसी म्हणजे त्याची परिणामकारकता तर माहिती पाहिजे. पण ही परिणामकारकता मोजायची कशी, जोखायची कशी, याचे आधुनिक विज्ञानाला निकष वेगळे आणि अशा पद्धतीच्या छद्मविज्ञानाला निकष वेगळे, अशी मांडणी नेहमीच छद्मवैज्ञानिकेकडून केली जाते की आमची असेसमेंट करण्याची तुमची पात्रताच नाही, तुमच्याकडे ते टूल्सच नाहीत असं सांगितलं जातं. डबल ब्लाइंड रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल्स ही एक जगन्मान्य पद्धत आहे की जिथे कुणालाच माहित नाही कुणाला औषध दिलंय आणि कुणाला औषध नसलेल्या खोट्या लटक्या गोळ्या दिल्या आणि मग दोन्ही गटांमध्ये काय फरक पडतो ते अभ्यासायचं वगैरे वगैरे. तर ही पद्धतच लागू होऊ शकत नाही असं म्हणणारे काही मंडळी असतात. ठीक आहे, पण इतरही अनेक पद्धती आहेत आणि याचा अभ्यास जगभर झालेला आहे. म्हणजे 2005 साली लँडसेटनी एडिटोरियलच लिहिलं होतं द एंड ऑफ होमिओपॅथी. अनेक अभ्यासांचा एकत्रित अभ्यास, मेटा अनालिसिस म्हणतात त्याला. हाऊस ऑफ कॉमन्सची कमिटी होती, म्हणजे इंग्लंड मधलं देतो मी, आपल्याकडे असलं काही चालत नाही. हाऊस ऑफ कॉमन्सची कमिटी होती, त्याने असा रिपोर्ट दिला की सार्वजनिक पैसा याच्यावरती वाया घालवू नका. एडझार्ड अर्न्स नावाचा माणूस आहे, त्यांच्या एका लेखाचा उल्लेख मी जो आपला अंक आहे त्याच्याही लेखामध्ये केलेला आहे. युरोपियन कमिशनची एक समिती होती, त्याने देखील असाच दाखला दिलेला आहे. ऑस्ट्रेलियाने पण असाच दाखला दिलेला आहे. अनेक लोकांनी जे शोधनिबंध आहेत ज्याच्यामध्ये अमुक एक हा औषध परिणामकारक आहे असं दाखवलंय, अशा शोधनिबंधांचा अभ्यास केलेला आहे, अनेक शोधनिबंधांचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी असं दाखवून दिलेलं आहे की या शोधनिबंधांमध्ये वापरलेली पद्धत, त्याचं केलेलं अनालिसिस याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. वी कॅनॉट टेक देम ऍट फेस व्हॅल्यू असं हे वारंवार दाखवून झालं. देर आर नो फेस ट्रायल्स. आता हे सगळ्यांना तुम्हाला माहित आहे कारण आपण कोविडच्या कालावधीमध्ये आहोत म्हणून तर मी ऑनलाईन बोलतोय. पण कुठलंही औषध समजा वापरायचं झालं तर देर आर फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4 ट्रायल्स. म्हणजे आधी लॅबोरेटरीमध्ये, मग प्राण्यांमध्ये, मग हेल्दी व्यक्तींमध्ये, पेशंट्समध्ये अशा पद्धतीने त्या औषधांच्या चाचण्या केल्या जातात. अशा पद्धतीच्या चाचण्या मुळात कायद्याने आवश्यकच नसतात. तुम्हाला समजा होमिओपॅथिक औषध XYZ आजारासाठी विकायचं असेल तर तुम्हाला कसलाही पुरावा द्यायची गरज नाही, ते त्या त्या आजाराच्या तक्रारींसाठी उपयुक्त आहे असा जुन्या पुस्तकातला रेफरन्स, छापलेलं पान एवढंच फक्त तुम्ही द्यायचं. गंमत म्हणजे या औषधांना एक्सपायरी डेटच नसतं, चिरायू आहे, इंडिकेशन नसतात. प्रेग्नन्सीत कुठलं औषध चालत नाही असं कुठलं औषधच नाही असं आहे. त्यामुळे अनेक त्रुटी याच्यामध्ये असतात. ही होमिओपॅथी आणि त्यांचे शिक्षण हे दॅट इज फार फ्रॉम मॉडर्न टेक्नॉलॉजी. मॉडर्न नाही तर जुन्या टेक्नॉलॉजी, कारण
थर्मोमीटरचा, ब्लड प्रेशर मोजण्याच्या ऍपरेटसचा, स्टेथोस्कोपचा शोध नंतर लागलेला आहे. आणि होमिओपॅथी केवळ लक्षणलक्षी उपचार करते, म्हणजे लक्षण निर्माण झाल्यानंतर मग उपचार करते. आता कितीतरी आजार असे ज्याच्यावर आधीच उपचार करता येतात, लक्षण आहेत का हे बघता येतं, पण तरी सुद्धा होमिओपॅथी उपयुक्त मात्र आहे असं दिसतं. इट इज सीन टू बी युजफुल. आणि हे बरोबरच आहे. वाय इज इट सो? अनेक कारणं त्याची असू शकतात. पहिली गोष्ट अशी आहे की इट कुड बी बिकॉज ऑफ आवर्स ऑफ इंटरव्ह्यूइंग. चांगले 2-2.5 तास हिस्ट्री घेतली जाते, सगळ्याची चौकशी केली जाते, अगदी लहानपणच्या आठवणींपासून ते जेवण खाण बाई बाटली सगळ्याची चौकशी केली जाते. बरं वाटतंच, कुणालाही बरं वाटेल, आजारी माणसाला तर वाटेलच वाटेल. त्यामुळे हे इंटरव्ह्यू हे खूप महत्वाचं आहे. जे काय एम्पथी दिली जाते, जी करुणा, प्रेम, आस्था दाखवली जाते, याचा फरक पडतो. हे महत्वाचं आहे, हे शिकण्यासारखं आहे याच्यातून. बरेचदा दोन्ही पॅथींची औषधं चालू ठेवली जातात, तेही चालू ठेवा, हेही चालू ठेवा. बरेचदा नंबर काहीतरी पुड्या दिल्या जातात, त्यात आत काय आहे ते बाहेर लिहिलेलं नसतं, त्यामुळे कदाचित आत स्टिरॉइड्स वगैरे असल्याच्या सुद्धा केसेस आहेत. मुळातच जुनाट आणि असाध्य आजारांवरती उपयोगी आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे आपला आजार जुनाट आणि असाध्य असेल हे मनोमन मान्य केल्यानंतर फारसा फरक पडेल असं मुळी अपेक्षाच नसते. त्यामुळे सुद्धा कदाचित ही औषधं उपयोगी पडत असतील. त्यामुळे प्लॅसिबो इफेक्ट असतो. केवळ औषध या कल्पनेने बरं वाटतं. आणि कुठलंही औषध, मग ते मॉडर्न मेडिसिनचं असू दे किंवा होमिओपॅथीचं असू दे, ते प्लॅसिबो पेक्षाही अधिक प्रभावी आहे हे आपल्याला दाखवावं लागतं, सिद्ध करावं लागतं, तर ते औषध उपयुक्त आहे असा त्याचा अर्थ असतो. पण होमिओपॅथीची औषधं प्लॅसिबोहून सरस आहेत असं खात्रीलायकरित्या दाखवणारा एकही पुरावा नाही. समजा पुरावा प्राप्त झाला तर फार छान, ते औषध ताबडतोब आधुनिक वैद्यकीच्या मार्फत वापरण्यात येईल. इट विल नो लॉंगर बिकम अल्टरनेटिव्ह मेडिसिन, इट विल बिकम मेनस्ट्रीम मेडिसिन असं आहे. एनिवे, अनेक प्रकारचे आक्षेप आधुनिक वैद्यकीवरती घेतले जातात, त्यांचाही मी थोडक्यात परामर्श इथे घेतो आणि मग मी माझी मांडणी थांबवतो. असं नेहमी सांगितलं जातं की आधुनिक वैद्यकीच्या औषधांना खूप साईड इफेक्ट्स असतात. त्याचा अर्थ एवढाच असतो की कुठलंही रसायन, शेवटी सगळी औषधही रसायनच आहे, कुठलंही रसायन तुम्ही घेतलं की तुम्हाला त्यात काही हव्यावेसे परिणाम असतील, काही परिणाम असे असतील ते आले तरी चालतात, नाही तरी चालतील असे, म्हणजे ते आर अँबिग्युअस, आणि काही नकोसे परिणाम असतील. त्यामुळे हे होणारच आहे. त्या बाटलीवरती लेबल काय लावलंय, मॉडर्न मेडिसिनचं लावलंय का आणखी कुठलं लावलंय याच्यावरती ते अवलंबून नाही. दे आर केमिकल्स. आणि नावडतीचं मीठ सुद्धा केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये आळणीच असतं, आपलं खारटच असतं, हे काही वेगळं लागत नाही. त्यामुळे साईड इफेक्ट हे प्रत्येक औषधाला हे असतातच. जर का कुठल्या औषधाला साईड इफेक्ट नसतील तर त्याचा सरळ सरळ अर्थ असा की त्या औषधाला मुळात इफेक्टच नाही. ही औषधं नॅचरल आहेत असं सांगितलं जातं किंवा हर्बल आहेत असं सांगितलं जातं. नॅचरल किंवा हर्बल वगैरे ह्या सगळ्या टर्म्सला काही अर्थ नाहीये. अनेक गोष्टी नॅचरल आहेत. आपल्याला कोविड होतो हे सुद्धा नॅचरलच गोष्ट आहे, पण ती काही फारशी आनंददायक नाही. हर्बल म्हणजे चांगलं अशी समजूत जाहिरातदारांनी करून दिलेली असते असं काही नाही. आज मी जी औषधं वापरतो त्यातली अनेक हर्बलच होती. ॲट्रोपिन नावाचं औषध मी रोज ऑपरेशन थिएटरमध्ये वापरतो. स्कोलिन नावाचं औषध रोज ऑपरेशन थिएटरमध्ये वापरतो. मलेरिया कुणाला झाला तर क्विनिन किंवा क्लोरोक्विन हे औषध मी रोज वापरतो. ही सगळी झाडपाल्याची औषधं आहेत. ऍस्पिरिन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ऍस्पिरिन हे झाडपाल्याचंच औषध आहे. त्यामुळे एखादी गोष्ट हर्बल आहे म्हणजे ती अधिक चांगली असं काही नाहीये. पेनिसिलिन हे सुद्धा हर्बलच औषध आहे, ते बुरशीपासून केलं जातं. पण असं कोणी म्हणतं का की हा पेनिसिलिन घ्या कारण ते हर्बल आहे आणि ते सेप्ट्रान नको बाबा कारण ते केमिकल आहे. केमिकल म्हणजे वाईट आणि हर्बल म्हणजे चांगलं, ही फारच बाळबोध समज झाली. असं कोणी म्हणत नाही. उलट अशी मांडणी असते की पेनिसिलिन हे औषध आहे, त्याच्या अमक्या अमक्या जंतूंवरती अमक्या अमक्या प्रमाणात दिल्यानंतर अमुक इतका परिणाम होतो, हे दुष्परिणाम होतात. या दोन्हीचा संतुलन साधून तुम्ही हे औषध द्यायचं की नाही ते ठरवा. अशा पद्धतीची आधुनिक औषधशास्त्राची मांडणी असते. बॅलन्स हा सुद्धा शब्द फार ठिकाणी वापरला जातो. अनेक गोष्टींचा बॅलन्स साधला जातो. यिंग यांग, ब्लॅक बाईल, येलो बाईल, ब्लड, म्युकस वगैरे वगैरे वगैरे. पण बॅलन्स तर आधुनिक वैद्यकशास्त्रात पण असतो.
SpO2 तुम्ही मोजताना तुमचं ते फिंगर पल्स ऑफ लावून तो बॅलन्सच राखलेला असतो शरीराने SpO2 आणि SpCO2 मध्ये, म्हणजे कार्बन डायऑक्साईड मध्ये. तेच दिसतं आपल्याला, दॅट इज द बॅलन्स. आणि तुम्हाला जेव्हा ऑक्सिजन लावतात तेव्हा हे संतुलन परत प्राप्त करायचा प्रयत्न केला जातो. सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराईडचा बॅलन्स सांगितलेला आहे. इंट्राव्हॅस्क्युलर आणि एक्स्ट्राव्हॅस्क्युलर कंपार्टमेंट मधल्या फ्लुइडचा बॅलन्स, इलेक्ट्रोलाइटचा बॅलन्स, प्रोटीनचा बॅलन्स सांगितलेला आहे. कोलिनिस्टरेज आणि ऍसिटिल कोलिन असा बॅलन्स असतो, त्याच्यामुळे आपल्या स्नायूंच्या हालचाली साध्य होतात. त्यामुळे बॅलन्स याच्यामध्ये आपण काही वेगळं सांगत नाही. होलिस्टिक असाही एक शब्द वापरला जातो. मी सुरुवातीलाच उदाहरण दिलं की समजा डोकं दुखलं तर किती प्रकारची कारणं असू शकतात. होलिस्टिक याचा अर्थ असा, म्हणजे छद्म वैद्यक प्रॅक्टिस करणारे असं म्हणतात की होलिस्टिक याचा अर्थ आम्ही शरीर आणि मन याचा एकत्रित विचार करतो. मी तर म्हणतो आम्ही पण करतो. समजा एखादा 50ची बाई आली माझ्याकडे आणि तिला फंगल इन्फेक्शन झाले, तर तिला डायबिटीस आहे का हे मी तपासतोच ना. म्हणजे तिचे एंडोक्राईन सिस्टीम मी तपासतोच, नुसतंच ते स्किन तपासून औषध देत नाही. समजा तिच्या असं लक्षात आलं की तिला डायबिटीस आहे, तर मी तिला हेही सांगतो की बाई ग, तुला या वयामध्ये डायबिटीस खूप सिव्हिअर आहे आणि कदाचित तुझ्या डोळ्यांवरती त्याचा ऑलरेडी दुष्परिणाम झाला असेल. यू बेटर बी केअरफुल. यू गो टू एन ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट अँड गेट युअर रेटायना चेक. कारण डोळ्याच्या पडद्यावर नकळत परिणाम होतो. म्हणजे उलट तिला पुढच्या कॉम्प्लिकेशन्स मधून वाचवण्याचं काम मी करत असतो. सो शी गोज टू एन ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट. वर माझ्या असं लक्षात येतं की 50ची बाई आहे, अचानक तिला डायबिटीस झाल्याचं लक्षात आल्यामुळे ती गांगरून गेली आहे. तिला खूप चिंता वाटते, आपलं आता कसं होणार असं वाटतंय. ती डिप्रेशन मध्ये गेले आणि कदाचित तिला आधीच्या काही मनस्थितीमुळे आता हे तीव्र प्रकारचं नैराश्य आलेलं आहे. मग मी तिला सांगेन की तू मानसोपचार तज्ञांकडे जा. म्हणजे शरीर आणि मनाचा विचार झालाच की हा केलाच जातो, त्यात काही चुकीचं नाहीये. पण मी गायनेकोलॉजिस्ट बघतो, कोणी स्किन स्पेशालिस्ट बघतो, कोणी डायबिटीस मधला तज्ञ बघतो, कोणी डोळेवाला बघतो आणि मानसोपचार तज्ञ बघतो. 5 डॉक्टर बघतात, म्हणजे ते काय 5 तुकडे करून तपासत नाहीत पेशंटचे. इतके सगळे डॉक्टर बघावे लागतात. याचं कारण असं की इतक्या सगळ्या विविध क्षेत्रांमध्ये इतकं ज्ञान आणि कौशल्य आता निर्माण झालेलं आहे की ते एका माणसाच्या मेंदूत मावू शकत नाही. I cannot be a gynecologist as well as a skin specialist, as well as an endocrinologist, as well as an ophthalmologist, as well as a psychiatrist. असं शक्यच नाही. त्यामुळे इतक्या प्रकारचे तज्ञ आणि इतक्या प्रकारच्या त्याच्यामध्ये संगती असावी लागते. याचं कारणच हे आहे की आधुनिक विज्ञानाने या प्रत्येक हेल्थच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये इतकं ज्ञान आणि कौशल्य हे निर्माण केलेलं आहे या विज्ञानाच्या मदतीने की ते सगळं आत्मसात करणं हे एका माणसाची गोष्टच नाही. त्यामुळे वी आर नॉट डिसेक्टिंग पीपल. त्याच्यामध्ये आम्हाला काही कुठला आसुरी आनंद मिळत नाही माणसांचे तुकडे काढून तपासण्यामध्ये. वी आर प्रॅक्टिसिंग होलिस्टिक मेडिसिन. हे अगदी बरोबर. त्यामुळे आमचंही बरोबर, तुमचंही बरोबर राहू द्या. तुम्ही तुमच्या जागी श्रेष्ठ आहे, तुम्ही तुमच्या जागी श्रेष्ठ आहे. आपण त्याचा गोल्डन मीन काढूया, सुवर्ण मध्य साधला पाहिजे वगैरे वगैरे. अशी भाषा ही जरा फसवी असते असं मला वाटतं. प्रत्येक वेळेला मध्यावर सापडतं ते सोनं असतं असं नाही, असं मला वाटतं. बरेचदा ही जी मुलं ही डॉक्टर होतात, स्वतः या सगळ्या सिस्टीमची बळी असतात. कारण त्यांना यातनं फार वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. त्यांना माहिती असतं की आपण ऍलोपॅथीची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. दे आर ऍट द पेरिफेरी ऑफ द सिस्टीम. त्यांना सतत कायदेशीर बाबींबद्दल मनामध्ये चिंता वाटत असते. त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांचे असतात. ते देखील या सिस्टीमचे बळी आहेत. त्यांचं एक्सप्लॉयटेशन होत असतं, हे अगदी दिसतं. दे हॅव टू फिल इन द गॅप्स इन द सिस्टीम, हे अगदी दिसतं. And they are forced into other avenues. Either they give up medicine and take up something else, either into administration or many other avenues are available now. हुशार मुलांना खूपच पर्याय उपलब्ध असतात, मग ते पर्याय निवडतात. असं होत जातं. त्यामुळे we should rethink about this particular system. I strongly believe it is not only homeopathy unscientific, anti-scientific, it is grossly pseudo-scientific. and म्हणजे छद्म विज्ञान आहे. आणि इट्स प्रॅक्टिस अमाउंट्स टू प्रॅक्टिसिंग वुडू. म्हणजे हे काय म्हणायचं त्याला, करून आम्ही बरं करतो म्हटल्यासारखं ते आहे. असं माझं मत आहे. धन्यवाद पुन्हा एकदा. थँक्यू.
धन्यवाद डॉक्टर शंतनू अभ्यंकर. अतिशय सखोल आणि अभ्यासपूर्ण मांडणी आपण केली आणि तेवढीच परखड अशी मांडणी आपण केली. छद्म वैद्यक या विषयावरची जी आपण मांडणी केली ती परखड याच्यासाठी मी म्हणतोय की त्या विषयाची पूर्ण पदवी घेतल्यानंतर इतका वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये घालवल्यानंतर ते जाणीव झाल्यानंतर की आपण सहज दुसऱ्या कोणी आपल्या ठिकाणी असतं त्याने ते कंटिन्यू केलं असतं, पण ते चुकीचं आहे हे समजून घेऊन ती चूक आपल्या हातून घडू नये, त्या छद्म वैद्यकाचा आपल्या हातून प्रचार प्रसार होऊ नये ही एक जाणीव आपल्याला जी झाली त्याच्या पाठीमागे सुरुवातीच्या आपल्या परिचयाच्या मध्ये आपल्या लोकविज्ञान चळवळीचा आपला उल्लेख केलेला होता. कारण 80च्या दशकात जे तरुण डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या चळवळीशी जे जोडल्या गेलेत त्यांना ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची जाणीव झाली आणि मला असं वाटतं की हे धाडस हे धाडसी निर्णय घेण्याचं की होमिओपॅथीकडून ॲलोपॅथीकडे शिफ्ट होऊन मग त्याचं प्रचाराने प्रसार करायचं आणि त्याच्यातले समजून घेऊन ॲलोपॅथीवरती म्हणजे काही जणांना परखड ज्यासाठी शब्द वापरला की अनेकांना ते रुचलं नसेल ती मांडणी, पण याला धाडस लागतं. जे सत्य आहे ते सत्य आहे हे मांडण्याचं धाडस लागतं आणि ते धाडस आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि आपला आजचा विषय किंवा हेच आहे की छद्म जे चुकीचं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या बाहेरचं आहे ते समाजापुढे मांडल्या गेले पाहिजेत, जे हानिकारक आहेत समाजापुढे आलं पाहिजे आणि हाच दृष्टिकोन ठेवून आजच्या विषयाची आपण अतिशय चांगली मांडणी केली. मला असं वाटतं की आभार प्रदर्शनापूर्वी निशाताई भगत या आभार प्रदर्शन करतील, पण त्यापूर्वी मी राहुल थोरात यांना विनंती करतो की काही मोजके प्रश्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने चॅट बॉक्स मध्ये असतील तर ते राहुल थोरात यांनी डॉक्टरांना विचारावे आणि त्यानंतर निशाताई भगत आभार प्रदर्शन करतील. नमस्ते डॉक्टर. अत्यंत सुंदर आणि शास्त्रीय आणि वैज्ञानिक पद्धतीने आपण आज या विषयावरली मांडणी केली. वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक सिडो सायन्सचा वापर केला जातो, त्याच्यावर पण काही प्रश्न आपल्या आज श्रोत्यांनी विचारलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी एका श्रोत्याने असं विचारलंय की पुष्पाऔषधीच्या बद्दल काय आपल्याला सांगता येईल? ते पण फ्लॉवर रेमेडीज म्हणून पद्धत डॉक्टर बाक यांनी काढली होती आणि जे होमिओपॅथीमध्ये अनेक प्रकारची औषधं वापरली जातात तशीच काही फुलांपासून निर्माण केलेली औषधं वापरली जावीत असं त्यांचं म्हणणं होतं. अनेक छद्म वैद्यकीमध्ये असतं तसं जगातल्या सगळ्या आजारांवरती सगळी औषधं रामबाण औषधं उपलब्ध आहेत असा दावा त्यांच्याही मार्फत केला जातो. त्यांची तत्व ही साधारणपणे होमिओपॅथी सारखीच आहेत. त्यामुळे आय थिंक व्हॉट एव्हर आय सेड अप्लाइज टू बाक फ्लॉवर रेमेडीज ऑल्सो. दुसरा एक प्रश्न आहे. सध्या कोविडची लाट मोठ्या प्रमाणात आहे आणि कोविडच्या या साथीमध्ये अनेक सुडो सायन्स म्हणल्या जाणाऱ्या मेडिसिनचा सुळसुळाट आहे. तर याच्याबद्दल आपण श्रोत्यांना काय दक्षता घ्यायला सांगाल आणि त्याच्यापासून काय काळजी घ्यायला सांगाल? जे कोरोनावर जे सुडो सायन्स म्हणून अशी उपचार आता सध्या सुरू आहेत त्याच्याबद्दल पण आपण थोडं बोलावं. नाही, पहिली गोष्ट अशी आहे की नोबडी नोज एक्झॅक्टली कोरोनावरती कुठला रामबाण उपाय आहे. अर्थातच कुणालाच त्याच्याबद्दल नेमकी माहिती नाही. आपण उपाय अमुक आहे का उपाय तमुक आहे का असं शोधण्यापेक्षा उपाय शोधण्याची पद्धत कुठली वापरली आहे हे बघणं खूप महत्वाचं आहे असं म्हणतात. सी यू विल फाइंड की क्लोरोक्विन वापरा असं सुरुवातीला आलं होतं. देन देयर वॉज सम टॉक अबाउट सम स्टिरॉइड. प्रेझेंटली इट इज रेमडेसिवीर आणि टॉसिलिझुमॅब बद्दल पण चर्चा चालू आहे. माझ्या वर्गमित्रांच्या ग्रुपमध्ये सुद्धा ह्याच्यावरती भरपूर चर्चा चालते. पण विच ड्रग टू यूज, ऑलरेडी देर आर ट्रायल्स. मी आज सुद्धा या भाषणाच्या निमित्ताने अभ्यास करत होतो त्यावेळेला WHO काही 2 ट्रायल्स खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे 11,000 लोक ज्याच्यामध्ये हे आहे अशा पद्धतीच्या ट्रायल्स चालू आहेत. तर संशोधन चालू आहे. आपल्याला माहित नाही तर माहित नाही म्हणायचं. अज्ञान मान्य करणं हीच पहिली पायरी आहे ज्ञानाकडे जाण्याची. सो वी रिअली डोंट नो. असा प्रश्न लोक विचारतात की तुम्हालाही माहित नाही तर मग तुम्ही बाकीच्यांना शिका कशाला करता? तुम्ही कल्पनेनेच औषध देता, आम्ही कल्पनेनेच औषधं देतो असं एकूण त्यांना सुचवायचं असतं. तर
त्याला उत्तर असं की आता तुम्हाला आर्सेनिक अल्बम, आता आपण होमिओपॅथीबद्दल बोलतोय म्हणून मी त्याचं उदाहरण देतो. आर्सेनिक अल्बम हे औषध प्रतिकार शक्तीवर्धक म्हणून द्या असं आयुष मंत्रालयाने सुद्धा सांगितलं होतं. आज सुद्धा मी CCH म्हणजे सेंट्रल काउन्सिल ऑफ होमिओपॅथीच्या वेबसाईट वरती गेलो, इंडियन जर्नल ऑफ होमिओपॅथीचे अंक बघितले, ताजे अंक काय त्यांचे जे होते ते, पण त्याच्यामध्ये सुद्धा आर्सेनिक अल्बम या औषधाचा प्रतिबंधक औषध म्हणून अमुक इतका प्रभाव झाला. तो चांगला वाईट काही असो, शेवटी ते संशोधन आहे, प्रत्येक वेळा यश कसं मिळेल, पण असा एकही शोध निबंध हा उपलब्ध नाही. ICMR कडे तुम्हाला तुमची ट्रायल रजिस्टर करावी लागते. अशा ट्रायल रजिस्टर झालेल्या आहेत, पण त्या ट्रायल मध्ये एकही पेशंट रजिस्टर झालेला नाही. तिथे काही कॉन्टॅक्ट नंबर होते 2 डॉक्टरांचे, त्यांनाही मी फोन केला मोबाईलवरती, म्हटलं अपडेट केलं नसेल ती वेबसाईट तर काय, तर त्यांनाही मी फोन केला, पण त्यांचे फोन दोघांचेही लागले नाहीत. त्यामुळे आर्सेनिक अल्बमचा उपयोग होतो की नाही हे अजूनही रहस्यच आहे, आणि ते पुढे रहस्यच राहील असं दिसतंय. असं एकूण मला संशोधनाच्या गतीवरून आणि त्याच्या अवनतीवरून असं वाटतं. हा, थँक्यू सर. दुसरा एक प्रश्न आहे, होमिओपॅथी उपचार घेणारे रुग्ण आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, रुग्ण असं म्हणतात की होमिओपॅथी औषधं घेतल्यापासून आम्हाला बरं वाटायला लागलेलं आहे, आमचा आजार कमी होतोय, आणि या गोष्टीची जाहिरात होमिओपॅथी तज्ञ करतात. तर त्यांना बरं कसं वाटतं ती औषधं सुरू केल्यानंतर? नाही, मी बघितलं, काही मुद्दे मी मांडले, आणि पहिली गोष्ट अशी आहे की प्लॅसिबो इफेक्ट असतो, इष्टाशा परिणाम असं मराठीमध्ये आपण म्हणूया, की आपण काहीतरी औषध घेतोय, काहीतरी भलं घडेल अशा अपेक्षेने आपोआपच बरं वाटायला लागतं. आणि तो मॉडर्न मेडिसिन मध्ये पण दिसतो. तुम्ही नुसतं दवाखान्यात जाता, गर्दीत नंबर लागतो, एक पोकतो माणूस तुम्हाला तपासतो, रंगीबेरंगी गोळ्या देतो, आणि मग तुम्हाला बरं वाटतं. दिस हॅपन्स इन एव्हरीवेअर. म्हणून म्हटलं की तुम्ही जी काही औषध देता त्याचा परिणाम याच्यापेक्षाही सरस आहे हे दाखवून द्यावं लागतं. काही आजार आपोआप कमी जास्त होत असतात, काही मनोकायिक आजार असतात, इव्हन काही प्रकारचे कॅन्सर्स कमी जास्त हेलकावे खात असतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या तो आजार बरा झालेला असणं ही पण एक शक्यता आहे. या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन, त्या शक्यता गृहीत धरून सुद्धा अधिक चांगला परिणाम दिसतोय का, तर त्या औषधाला तो परिणाम आहे असं म्हटलं जातं. आणि अनेक अभ्यास करून सुद्धा असा परिणाम आहे असं आजपर्यंत तरी आढळून आलेलं नाही. समजा असा परिणाम आढळून आला तर मी माझं मत बदलायला तयार आहे. मी उद्यापासून ते औषध ज्या कुठल्या आजाराला असेल त्याला वापरायला लागेल. इट इज ॲज सिम्पल एज दॅट. आज सरकारमान्य होमिओपॅथीचं शिक्षण दिलं जातं, त्याची प्रॅक्टिस करण्याची परमिशन दिली जाते, तर हे कसं काय मग? ते पहिली गोष्ट अशी आहे ना की द गव्हर्नमेंट ते काही शास्त्रीय का अशास्त्रीय असा काही विचार करून गव्हर्नमेंट ही सिस्टीम उभी करत नाही. गव्हर्नमेंट वॉन्ट्स टू रेग्युलेट द मेडिकल प्रोफेशन विच इज द करेक्ट थिंग टू डू. कुठल्याही प्रकारे एक माणूस म्हणतो मी औषध देतो, तर काहीतरी त्याला नियम अटी असल्याशिवाय त्याचं काय तुम्ही हे करणार. गव्हर्नमेंट ऑल्सो लुक्स एट दिस ह्यूज मॅनपॉवर, हेल्थ मॅनपॉवर. ही सगळी ट्रेंड मुलं आहेत, ट्रेंड मुली आहेत, दे हॅव ट्रेंड माइंड्स. त्यांना शरीरशास्त्राची, औषधोपचाराची, प्रथमोपचाराची काहीतरी माहिती आहे. आणि आज कोविडच्या साथीमध्ये हे सगळे लोक मदतीला सरकारच्या उपलब्ध झालेले आहेत. सो द गव्हर्नमेंट लुक्स अपॉन देम ॲज अ हेल्थ मॅनपॉवर. त्यामुळे त्याची काहीतरी रजिस्ट्रेशन, सर्टिफिकेशन सिस्टीम ही असणारच. पण मुळात त्या शास्त्रातच दम नाही, यातच सगळं काही आलं. तुम्ही मला सांगा, होमिओपॅथिक कॉलेजमधून एवढी मुलं पास होतात, त्यातली होमिओपॅथीची प्रॅक्टिस किती लोक करतात? समजा त्याच्यात काही दम असेल तर बहुसंख्य लोकांची होमिओपॅथिक प्रॅक्टिस निदान जेमतेम तरी चालायला पाहिजे. ऍव्हरेज नंबर ऑफ स्टुडंट शुड प्रोड्यूस ऍव्हरेज नंबर ऑफ रिझल्ट. एवढं तरी व्हायला पाहिजे. दॅट डझंट हॅपन. इनफॅक्ट पीपल लुक अपॉन दिस ऑपॉर्च्युनिटी ऍज अ बॅकडोर एंट्री टू प्रॅक्टिसिंग मेडिसिन. असं आहे. मी त्याच विचाराने गेलो होतो. मला सुद्धा होमिओपॅथी म्हणजे काय माहिती नव्हतं तिथे जाईपर्यंत. वैद्यकीय क्षेत्रातले जे स्युडोसायन्स आहेत त्याच्याबद्दल आपण जरा दुसरा एक प्रश्न विचारतोय. आपण सर स्त्रीरोग तज्ञ आणि प्रसूती शास्त्र तज्ञ आहात. वैद्यकीय क्षेत्रामध्ये सध्या गर्भसंस्कार नावाच्या स्युडोसायन्सचा पण मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार आणि प्रचार सुरू आहे. तर खरंच गर्भामध्ये असताना गर्भावर संस्कार करता येतात का, आणि सदृढ बाळ जन्माला घालता येतं का, याबद्दल पण आपण बोलावं जाता जाता.
मला वाटतं माझ्या आतापर्यंतच्या मांडणीतनं मी काय उत्तर देणार आहे स्पष्टच आहे राहुल. त्यामुळे असा कुठलाही प्रयोग आपल्याला नाहीये माहिती. मनशक्ती केंद्र म्हणून आहे, त्यांचं ते अख्खं पुस्तक मी वाचलं. त्यांच्यात एक जण मला भेटले होते, त्यांनी ते दिलं मला, म्हणे डॉक्टर तुम्ही वाचा वगैरे वगैरे. पण त्यात सुद्धा अशा पद्धतीने योग्यरित्या प्रयोग करून ती माहिती काही त्याच्यामध्ये दिलेली नाही. हे अर्धवट म्हणजे कसं आहे ना, सत्य असत्य अशा दोन्हीचं मिश्रण त्याच्यामध्ये असतं. हे सुद्धा छद्म वैद्यकीचं एक लक्षण आहे की बाळाला अमक्या आठवड्यात ऐकू यायला लागतं, अमक्या आठवड्यात त्या आवाजाला प्रतिसाद देतं, अशा पद्धतीची माहिती यातली काही खरी असते. बाळाच्या मेंदूची वाढ सुरुवातीपासून होत असते वगैरे वगैरे. पण याचा अर्थ तुम्ही म्हटलेले मंत्र त्याच्यावरती सुपरिणाम घडवतात, हे जरा अति होतं ना. आणि शेवटी असं आहे की आधुनिक वैद्यकी हे होमोसेपियन्सचं विज्ञान आहे. म्हणजे जगभरात तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला पॅरासिटामॉलची गोळी दिल्यानंतर तोच परिणाम दिसतो. वेअर ॲज बरेचसे छद्म वैद्यक जे काय पद्धती आहेत त्या संस्कृतीशी, त्या धर्माशी, त्या प्रदेशाशी निगडीत आहे, कारण त्या परंपरेतनं निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आता कोड येण्यामागे तुमचं पूर्वजन्मीचं सुकृत असं एक कारण आयुर्वेदाच्या पुस्तकात दिलेलं आहे, पण ते आज कोणी मान्य करणार नाही, पण ते पुस्तकात आजही आहे. अशा पद्धतीचे हे चालू राहतं. थोडंसं त्याच्यातलं सत्य असतं, थोडंसं असत्य असतं, मार्केटिंगचा भाग असतो, अशा अनेक गोष्टी आहेत. एव्हरीबडी वॉन्ट्स अ गुड चाइल्ड, कुणाला नको आहे हेल्दी चाइल्ड, तोटा तर काही नाही ना असा विचार असतो. साध्या साध्याच गोष्टी करायला सांगितलेल्या असतात ना, आणि त्यात वाईट काय आहे? चांगली पुस्तक, मला पेशंट विचारतात माझे, डॉक्टर आता मला प्रेग्नन्सी राहिली, आता मी चांगली पुस्तकं वाचायचं ठरवलंय. म्हटलं इतके दिवस का नाही वाचली? व्हॉट्स रॉंग? तुम्हाला काही तोटा झाला असता का उत्तम लिटरेचर वाचून असं तसं? त्यामुळे हे असे सल्ले असतात, चांगली पुस्तकं वाचा, चांगलं संगीत ऐका. आता याला म्हणजे खरं खोटं याच्यातलं कोण तपासणार आणि कसं तपासणार? कुठलाही जे हायपोथेसिस असतं दॅट शुड बी टेस्टेबल, असं पण एक विज्ञानाचं तत्व आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू शुड हॅव अ टेस्टेबल हायपोथेसिस. तुम्हाला बर्ट्रँड रसेलने असं सांगितलंय की मी एक किटली आकाशात सोडलेली आहे आणि ती पृथ्वीभोवती गिरट्या घालते, तशी ती किटली नाहीच हे सिद्ध करा. आता कसं सिद्ध करणार? ती काय वर सोडलेली किटली दुर्बिणीतनं दिसणार नाही, कुठल्याच मेथडने तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे दिस इज समथिंग दॅट कॅनॉट बी टेस्टेड. असे अनेक हायपोथेसिस आहेत. मी मागाशी ते सोरासिफिलिसचं उदाहरण तेवढ्यासाठी दिलं. असे मायझम्स आहेत होमिओपॅथी लोकांनी सांगितलेले. आता ते टेस्टच करता येत नाही. त्यामुळे जर टेस्टच करता येत नसेल तर तुम्ही म्हणत राहायचं की ते अनटेस्टेबल आहे, त्याने म्हणत राहायचं की बघा तुम्हाला कुठे टेस्ट करता येतं. आम्ही म्हणतो तेच बरोबर आहे. सो व्हॉट एव्हर स्टेटमेंट यू मेक शुड बी टेस्टेबल. हे पहिलं अट आहे. दुसरा एक प्रश्न जो अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाशी पण संबंधित आहे आणि स्युडो सायन्स आणि वैद्यकीय उपचाराशी पण संबंध आहेत. आजकाल जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये स्युडो सायन्सचे उपचार केले जातात त्याला काही लोक धार्मिक मुलामा देण्याचा प्रयत्न करतात आणि हे आमच्या धर्मामध्येच होतं आणि हे धार्मिक आहेत आणि डॉक्टर आणि किंवा कार्यकर्त्यांनी या गोष्टी चुकीच्या आहेत म्हटलं तर ते वैद्यकशास्त्राला विरोध, स्युडो सायन्सच्या वैद्यकशास्त्राला विरोध न म्हणता आमच्या धर्माला विरोध म्हणतात. तर ह्या स्युडो सायन्सला धार्मिक मुलामा देणं कितपत बरोबर आहे आणि त्याच्यावर काय सांगाल आपण? मुळात आरोग्य विज्ञानाचा उगमच धर्मातनं झालेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना, वेगवेगळ्या प्रकारचे अंगारे, धुपारे, गंडे, दोरे ह्या सगळ्या उपचाराच्या पद्धतीच होत्या. त्यामुळे आरोग्य विज्ञानाचा उगम, हॉस्पिटल जी काही निर्माण झाली, आपल्याकडे सुद्धा आजारी पडला माणूस की देवळात नेऊन ठेवायची पद्धत होतीच की. हॉस्पिटल जी काही निर्माण झाली ती युरोपमध्ये निर्माण झाली, ती चर्चेसनीच निर्माण केलेली आहे. माणसाचं शरीर चालतं कसं, म्हणजे सगळी जगाची रीती ही एक्सप्लेनेशन्स कोणी दिली होती? ही धर्मशास्त्रानेच दिली होती. त्यामुळे प्रत्येक संस्कृतीचा आपापला धर्म आहे, प्रत्येक संस्कृतीची आपापली एक उपचार पद्धती आहे, पारंपरिक. असं आपल्याकडे आयुर्वेद आहे, तसं इन्का लोकांचा सुद्धा त्यांचा आयुर्वेद आहे पेरू देशातला. आणखी ॲझटेक लोकांचा मेक्सिकोमध्ये आहे, इजिप्शियन लोकांचा आहे. त्यामुळे हे असं वेगळं काढणं फार अवघड आहे. काही प्रथा परंपरा आहेत त्या चांगल्या आहेत, उपयुक्त आहेत, काही प्रथा परंपरा आहेत त्या निरुपयोगी आहेत. आपल्याकडे आता काही समाजामध्ये अशी पद्धत आहे की बाळ जन्माला आल्यानंतर 10-15 दिवस त्या बाळाला कोणी परक माणूस भेटू शकत नाही. तर विच इज ऍक्च्युअली अ गुड प्रॅक्टिस.
आपल्या समाजामध्ये अशी पद्धत होती की नाळ्याला शेण लावायचं, विच वॉज अ बॅड प्रॅक्टिस. त्याच्यामुळे टिटॅनसनी मुलं मारतात, विच वॉज अ बॅड प्रॅक्टिस. त्यामुळे असं सबघोडे 12% असं नाही म्हणता येणार. हे सगळं एक बेमालूम मिश्रण असतं. आणि शेवटी हेल्थ इट्स नॉट जस्ट अ सायंटिफिक कन्स्ट्रक्ट, इट इज अ सोशल, कल्चरल, फॅमिली आणि असे ह्युमन रिलेशन्स, या सगळ्याचं मिळून ते तयार झालेलं एक महावस्त्र विणलं गेलंय असं म्हटलं पाहिजे. त्यातला एक एक धागा सुटा काढून तुम्ही तपासणं हे जवळपास अशक्य आहे. ठीक आहे सर, आपण वाचकांच्या बऱ्याच प्रश्नांना उत्तरं दिली. आता आपण प्रश्न थांबवत आहोत. मी प्रवीण देशमुखांच्याकडे पुढली सूत्र सोपवतो. प्रश्न अनेक आहेत, मी स्क्रीनवरती पण बघतोय. अनेकांना अनेक प्रश्न पडलेले आहेत. होमिओपॅथी संदर्भात सरांनी अतिशय परखड मांडणी केली. त्यामुळे पण होमिओपॅथीला सुडो सायन्स किंवा सुडो छद्मवैद्य शास्त्र ठरवताना त्यांनी कुठली घाई केलेली नाही. 5 वर्ष अभ्यास करून त्याच्यामध्ये सगळा 5 वर्ष अभ्यास करून ते त्या मताला आले. त्याच्यापेक्षा एका तासाच्या विवेचनामध्ये अनेकांना काही मतं पटतील, काही मतं पटणार नाहीत, कारण अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना जोपर्यंत उत्तर मिळणार नाहीत तोपर्यंत त्याच्यामध्ये मनामध्ये गोंधळ राहणं साहजिक आहे. पण काळाच्या ओघामध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळेल अशा प्रकारचे आपण काय वक्त्यांना बोलून त्यांचं मार्गदर्शन घेणारच आहोत. आणि कार्यक्रम संपण्यापूर्वी मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र आहे. याची 200 रुपये वर्गणी आहे, ही जरूर भरा. यामध्ये अनेक आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात, कारण अनेकांचे लेख यामध्ये असतात. त्यामुळे मी सर्वांना आव्हान करतो. आणि निष्ठाताई भगत यांना विनंती करण्यापूर्वी उद्याचा जो कार्यक्रम आहे ते डॉक्टर हमीद दाभोळकर यांचा लोक फसव्या विज्ञानाला का बोलतात हे 3रे व्याख्यान होणार आहे. असाच प्रतिसाद उद्याच्या कार्यक्रमाला आपण द्याल अशी आशा बाळगतो. आणि निशाताई भगत यांना मी विनंती करतो की त्यांनी निशाताई भगत यांना विनंती करतो की त्यांनी निशाताई भोसले हॅलो हा निशाताई भोसले यांना विनंती करतो. हा तेच म्हटलं नाव. हॅलो, आवाज येतो माझा? नमस्कार सर्वांना. डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी औषधाला सुद्धा औषध नसलेल्या पॅथीबद्दल स्वतः अभ्यास केलेला असल्यामुळे अत्यंत शास्त्रीय पद्धतीने त्याचं औषध बनवण्याची प्रक्रिया आणि मग त्याच्या शरीरावर काय इफेक्ट होत असेल आणि तरीही लोक हे औषध का घेत असतील या सर्व कारणांचा अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये उहापोह केला. कारण आजही होमिओपॅथीचा प्रचार अगदी खेड्यापाड्यापर्यंत सुद्धा आहे. खेड्यातल्या लोकांना साबुदाण्याच्या गोळ्याचं औषध असं म्हणतात आणि सगळीकडे त्याचा प्रसार इतका झालेला आहे तो ह्यामुळे की जुनाट रोगांना आपण औषध देतो किंवा क्रॉनिक रोग आहेत ते बरे करतो असं म्हटलं जातं. त्यामुळे आज जे डॉक्टर अभ्यंकरांनी आपल्याला सविस्तर सगळं सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्या बऱ्याच प्रेक्षकांचे संभ्रम दूर झालेले असतील आणि आपल्याला खरंच आजार बरा करायचे असतील तर आपण या म्हणजे होमिओपॅथीचा उपयोग करू नये असं बऱ्याच जणांना आज समजलेलं असेल. इतके शास्त्रोक्त विचार करून व्याख्यान देणारे व्याख्याते आज आपल्याला लाभले त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर हा कार्यक्रम सर्व दूर पोहोचवणारं मॅक्स महाराष्ट्र चॅनल याचेही मी आभार मानते. मोठ्या संख्येने जे आज आपल्या सहभागी झालेले कार्यकर्ते असतील किंवा बाहेरचे जे लोक आहेत त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. आणि सर्वात शेवटी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वार्तापत्राने हा जो 4 दिवसाचा अतिशय सुंदर आणि या सध्याच्या घाबरलेल्या परिस्थितीमध्ये जो लोकांना अत्यंत सरळ साधं आणि खरं मार्गदर्शन करणारे वक्ते बोलावून आपण जे त्यांचं जनजागरण करणार आहोत त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते आणि संयोजकाच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद. अमोल बंद करा आता.